बातमी मोठी आहे समोर येते आता की आता एससी आरक्षण उपवर्गीय प्रक्रियेला सुरुवात झालेली, मुदतवाढ मिळालेली आहे। समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे। या उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला आता मुदतवाढ मिळालेली आहे, कारण माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीला मुदतवाढ मिळालेली आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत आणि गणेश आपल्याला अधिक माहिती देत आहेत। गणेश, ज्या पद्धतीने खरं तर अनुसूचित जातीतील जे उपवर्गीकरण आहे याच्या आरक्षणासंदर्भामध्ये ही समिती आहे ती गठीत केलेली पाहायला मिळत होती आणि या समितीला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने अनुसूचित जातीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत आणि या जातींचं खरं तर हे वर्गीकरण करण्यासाठी ही समिती काम करते आणि या समितीच्या कामासाठी आहे ती छाननी प्रक्रिया असेल, या त्याचबरोबर आणखी कशा पद्धतीने आरक्षणातील सर्व घटक पक्षांना समाविष्ट करून घेता येईल या सगळ्यासाठी सखोल अभ्यास या समितीच्या माध्यमातून होतोय आणि यासाठीच कुठेतरी 6 महिन्याची मुदतवाढ पुन्हा एकदा सरकारच्या वतीने देण्यात आलेली पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की आता मुदतवाढ मात्र मिळालेली आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मिळालेली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।